मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये बोगस दिव्यांग शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती प्रकरणी दिव्यांग कर्मचाऱ्यांची फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप ही फेरपडताळणी पूर्ण झाली नाहीये. त्यामुळे खऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची नाराजी शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होता शाळांचे वाढते शुल्क ही पालकांसाठी एक डोकेदुखी ठरते. त्यातच मागील 3 वर्षात देशभरातील खासगी शाळांच्या शुल्कामध्ये 50 ते 80% वाढ करण्यात आल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. बहुतेक शाळा दरवर्षी 10 ते 15% शुल्क वाढवत असल्याचं पालकांकडून सांगण्यात आलंय. शाळांच्या वाढत्या शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काही नियम बनवले आहेत, परंतु प्रत्यक्षात ते योग्यरित्या अंमलात आणले जात नाहीये. तर अनेकदा शाळांकडून हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं समोर आलंय. मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा 1 वर्षामध्ये काढणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. पुढील 1 वर्षात महापालिकेने निवडलेल्या जागेवर हा कचरा हलवला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयुक्तांनी ही माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसंच ओळख क्रमांक देण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना राबवण्यात येते. या योजनेमध्ये आतापर्यंत 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ झालाय. त्याचबरोबर पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देताना ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलाय. आदित्य ठाकरेंनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना डिवचलंय. कृषी मंत्री सतत शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधानं करतायत. त्यांनी पैशांचा गैरव्यवहारही केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. पीक विमा प्रश्नावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. विमा कंपन्यांना एवढा फायदा होत असेल तर त्यातील काही रक्कम इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून जाणार आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झालेत. आज रात्री 12 वाजता लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत. राज्यातील सर्व सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून प्रहार कडून आंदोलन केलं जाणार आहे. बच्चू कडू नाशिकमधील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. महायुती सरकार योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं विधान केलंय. पुढच्या निवडणुकीपर्यंत सर्व आश्वासनं पूर्ण करू. संकल्पपत्रातील एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलंय. सांगलीमध्ये रयत क्रांती संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं. शेतकरी कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आलंय. दरम्यान कांदा सोयाबीनला हमीभाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. सांगलीत सिलेंडर दरवाढी विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलंय. महिला आघाडीनं केंद्र सरकार विरोधात निदर्शनं करत निषेध नोंदवला. यावेळेला महिला आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. डोंबिवलीमध्ये वाहतूक पोलिसांच्या कारवाई विरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले. डोंबिवली पश्चिम परिसरामध्ये रिक्षा युनियनने बंदची हाक दिली आहे. अधिकृत परवाना बॅच असूनही वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला. जालन्यातील घनसावंगी तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेनं आंदोलन केलंय. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. तसंच मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय. हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केवळ 7 महिन्यामध्ये शासनाने त्यांची बदली केली आहे. तर अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवलीच्या रिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मनसेच्या कार्यालयात मागील 10 वर्षांपासून जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत. लोकांची गाऱ्हाणे ऐकून ती सोडवली जात आहेत, अशी माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी अनेक आंदोलनं केल्याचंही ते म्हणाले. दुबईमध्ये बसून दाऊद इब्राहिम देशात सगळं चालवतो, त्याच पद्धतीनं वाल्मिक करार परळीत बसून सर्व चालवत होता, असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय. वाल्मिकला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोपही सोनावणे यांनी केलाय. तहूर राणाला मुंबईतील एका चौकामध्ये किंवा 26/11 हल्ला झालेल्या ठिकाणी फाशी द्यावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. फाशी दिल्याने यातून आपण दहशतवाद्यांशी काय करतो हे जगाला कळेल, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. निधीवरून शिवसेना आणि अर्थमंत्री अजित पवारांमध्ये जुंपली आहे. कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केलाय. 928 कोटी मागितले, मात्र 272 कोटीच मिळाल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय. त्यामुळे निधीवरून अजित पवारांकडून शिवसेनेची अडवणूक सुरू झाली आहे का, असा सवाल विचारला जातोय. शरद पवार उद्या सातारा दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील इनोव्हेशन सेंटरला भेट देणार असून केंद्राच्या कार्यकारिणीसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर पवार रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीची बैठकीला सुद्धा हजर राहणार आहेत. रायगड पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, असं अजित पवार म्हणाले. पुण्यातील फुलेवाड्यामध्ये जाऊन महात्मा फुलेंना अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. केरळमधील एका कंपनी मालकानं कारच्या फॅन्सी नंबर प्लेटसाठी तब्बल 46 लाख रुपये मोजलेत.
लिटमस 7 या कंपनीचे सीईओ वेणू गोपालकृष्णन यांनी तब्बल 4 कोटींची लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली। त्या कारसाठी त्यांनी KL07 DG0007 हा फॅन्सी नंबर खरेदी केलाय। त्यासाठी त्यांनी तब्बल 46 लाख रुपये अदा केले। मंगेशकर कुटुंबावर बोलताना वडेट्टीवारांची जीभ घसरली आहे। कसलं कुटुंब, ही तर लुटारांची टोळी असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय। तर मंगेशकर कुटुंबाबद्दल असं वक्तव्य करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वडेट्टीवारांना दिलाय। मात्र अजित पवारांच्या सल्ल्यानंतरही वडेट्टीवार आपल्या विधानावर ठाम असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। उपचार नाकारणारे हॉस्पिटल सरकारने ताब्यात घ्यावे अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे। दीनानाथ प्रकरणावरून उदयनराजे बोलत होते। चॅरिटेबल हॉस्पिटल किती चॅरिटी करतात असा सवालही उदयनराजेंनी उपस्थित केलाय। दीनानाथ रुग्णालयाबाबत तिसरा अहवाल अद्याप आलेला नाहीये। तिसरा अहवाल आल्यानंतर दीनानाथ रुग्णालयावर कारवाई होणार। दरम्यान धर्मादाय रुग्णालयामध्ये निधी असतो तो पुजायला ठेवलाय का असा सवाल अजित पवारांनी विचारलाय। कल्याणमधील खोणी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतातील वेताळेश्वर देवाची मूर्ती आणि 2 पितळी समया अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्यात। या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सिंधुदुर्गातील नांदगावात अनधिकृत दुकानं त्याचबरोबर बांधकाम हटवण्यासाठी मोहिमेला सुरुवात झाली आहे। तर ही मोहीम आजपासून ते 14 एप्रिलपर्यंत राबवली जाणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला। बारामतीमध्ये तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीने आत्महत्या केली। आरोपी लग्नासाठी दबाव करत असलेल्या कुटुंबियांना जीवे मारण्याची वारंवार धमकी देत होते। या छळाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली। या प्रकरणी आरोपी विशाल गावडेला पोलिसांनी अटक केली आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे। तालुक्यातील विल्हाडी, दाभाडी, खामगावमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते आहे। विहिरीत उतरून गावातील महिला आणि पुरुषांना पाणी भरावं लागत असून लग्नाच्या दिवशीच गावातील एका वधूवर पाणी भरण्याची वेळ आली आहे। गावातील अनुराधा पाटोळे या तरुणीचं लग्न असतानाही हंडाभर गढूळ पाण्यासाठी तिला विहिरीचा उंबरठा झिजवावा लागला। लग्नात येणाऱ्या वऱ्हाड्यांसाठी विकत पाणी घ्यावं लागले आणि त्यामुळे तातडीनं गावात टँकर सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये पाणी संकट निर्माण झालंय। नाशिकमध्ये 16 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतो। यामध्ये येवल्यामध्ये भीषण परिस्थिती आहे। येवल्यामध्ये 9 टँकरने 10 गावं 8 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय। तर सिन्नरमध्ये 2, चांदवडमध्ये 2, इगतपुरी, सुरगणा आणि पेठमध्ये प्रत्येकी 1 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय। जुन्नरच्या आदिवासी भागातील कोपरे परिसरात पाण्याची भीषण टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे। नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटर पायपीट करून हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून खोल टाकीतून पाणी आणावं लागतंय। महत्वाचं म्हणजे पिण्यासाठी वापरलं जाणारं हे पाणी अतिशय दूषित असून नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे। सोलापुरात दूषित पाण्यामुळे वातावरण तापलंय। 2 शाळकरी मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला होता। याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट झालंय। सोलापुरात आता रोबोट दूषित पाणी शोधणार आहे। कुचकनगर भागामध्ये पालिकेनं रोबोटचं प्रात्यक्षिक घेतलं। सोलापूरच्या सांगोल्यातील शिरभावी पाणी पुरवठा योजना बंद पडली आहे। वीज वितरण कंपनीकडे 5 कोटी 21 लाखांचं थकीत वीज बिल असल्यानं वीज पुरवठा खंडित केलाय आणि त्यामुळे शिरभावी योजना बंद पडली आहे। योजना बंद पडल्यानं पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत। मुंबई महापालिकेनं बेकायदेशीर नळ जोडणी विरोधात मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेमध्ये अधिकारी जलजोडण्यांची तपासणी करणार आहेत। त्याचबरोबर वैध कागदपत्र नसलेल्या जोडण्या खंडित करण्यात येणार आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या पारा 40शी पार गेलाय। जळगावात उच्चांकी 43.7 अंश सेल्सिअस पाण्याची नोंद झाली आहे। अशामध्ये पुढचे 3 दिवस राज्यामध्ये काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मोजक्या जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। उन्हाचा तडाखा वाढल्यानं ठाणे शहरात पाणपोईच्या सुविधा वाढवा असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिलेले आहेत। सिग्नल जवळ लावण्यात आलेल्या हरित आच्छादनांमुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळतोय। त्यामुळे आच्छादनं देखील वाढवण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत।